ओम गम गणपतये नमः. ओम गम गणपतये नमः. आजचा विषय, आता तर जानेवारी महिना चालू आहे, तिळगुळाचे दिवस आहेत, 14 जानेवारी संक्रांत आहे. आणि आता त्याच्यात आधार माझी दुसरी एक कविता आणखी. तर त्यात कवितेत म्हटलं की आपण तिळगुळ घ्या गोड गोड बोला, तिळगुळ हळदी कुंकू प्रोग्रामवरती मी सगळी कविता लिहिल्या. पण तो तिळगुळ मुळात कशी करायची हा काहींना प्रश्न होता. आणि ते कसं कवितेतून सांगायचं हा एक मोठा माझा प्रश्न होता. पण मी तो प्रयत्न केला आहे. थोडक्यामध्ये सगळं तिळगुळ लाडवाचं प्रमाण हे प्रत्येकाच्या सोयीनुसार टाकायचं असतं. आणि शक्यतो महत्त्वाचा जो भाग आहे तो मी तुम्हाला सांगितलं आहे, कसे लाडू करायचे. तर ते कशी करायचे ते कवितेतून ऐका. तापवावे पातेल, टाकावे त्यात गुळ. तापवावे पातेल, त्यात टाकावे गुळ. करा पाक, करा पाक, घाला बाजून तीळ. करा पाक, टाका बाजून तीळ. दाणे खोबरे, दाणे खोबरे, किस करा एकत्र भेळ. दाणे खोबरे करा एकत्र भेळ. साजूक तूप, वेलची जायफळ. साजूक तूप, वेलची जायफळ. हाताला तूप, लाडू तिळगुळ. हाताला तूप, लाडू तिळगुळ. तिळगुळ लाडू शरीरात बळ. तिळगुळ लाडू शरीरात बळ. करा लाडू लवकर नको वेळ. करा लाडू लवकर नको वेळ. झटपट लाडू म्हणती तिळगुळ. झटपट लाडू म्हणती तिळगुळ. हळद कुंकू कार्यक्रम सुवर्णकाळ. हळद कुंकू कार्यक्रम सुवर्णकाळ. रथसप्तमीपर्यंत मुहूर्त वेळ. रथसप्तमीपर्यंत मुहूर्त वेळ. वाण द्यावे सायंकाळी उत्तम वेळ. वाण द्यावे सायंकाळी उत्तम वेळ. मे पुण्य द्यावे सर्वांना तिळगुळ. मे पुण्य द्यावे सर्वांना तिळगुळ. गोड गोड बोला, तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. ओम गम गणपतये नमः. अशी कशी वाटते कविता माझी. ओम गम गणपतये नमः.